रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 45. ढेकरे जेवण दिसे साचे, नाही तरी काचे कुंथा कुंथी. हेही बोल तेही बोल, कोरडे फोल रुची विण. गव्हाचिया होती परी, फकेवरी खाऊ नये. तुका म्हणे असे हातींचे कांकण, तयासी दर्पण विल्हाळक. आपोआप ढेकर आली म्हणजे त्यावरून खरेच तृप्ती होईपर्यंत जेवण झाले आहे असे दिसते. नाहीतर कुंथून कुंथून जी ढेकर दिली जाते ती कच्ची असते. तृप्ती होईपर्यंत जेवण झाल्याचा पक्केपणा त्यात नसतो. जेवण होऊन जेवण झाले असे म्हणणे हेही बोलणेच आहे, व जेवण न होता जेवण झाले असे जो म्हणतो तेही बोलणेच आहे. पण दुसरे बोलणे जेवणाच्या अनुभवा वाचून असल्यामुळे दांभिकपणाचे व व्यर्थ आहे. गव्हापासून अनेक प्रकारची पक्वान्ने करता येत असली तरी कोरडे गहू खाणे योग्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हातात काकण आहे आणि ते पाहण्यास आरसा आणणे हे जसे व्यर्थ, त्याप्रमाणे दांभिक भक्त कोणता अदांभिक भक्त कोणता हे त्याच्या आचारावरून स्पष्ट कळून येते. रामकृष्ण हरी. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.